In previous video lesson we have studied quantifier and quantified statement. त्यानंतर negation of compound statement, negation of conjunction, disjunction, implication, double implication, negation of negation. तर हा जो पार्ट आहे विच इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. ह्याच्यावरचे मॅक्झिमम एक्झाम्पल्स तुम्ही जर सॉल्व केला तर ह्या ज्या ट्रिक्स आहेत त्या तुमच्या काय होणार आहेत, लक्षात राहणार आहेत. तर या ठिकाणी निगेशन फाइंड आउट करण्यासाठी आधी आपल्याला हा चार्ट येणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी जो चार्ट दिलेला आहे पहा. इन गिवन स्टेटमेंट हे जे काय वर्ड्स असतील किंवा सिम्बॉल्स असतील तर त्याचं निगेशन काढत असताना ते चेंज होत असतात. तर या ठिकाणी पहा, गुड असेल तर नॉट गुड, पी असेल निगेशन पी असेल पी, इक्वल टू नॉट इक्वल टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, स्ट्रिक्टली लेस दॅन. म्हणजे या ठिकाणी जर स्टेटमेंटमध्ये ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणजे ग्रेटर दॅन आणि इक्वल टू दोन्ही आहे तर त्याचं निगेशन फाइंड आउट करत असताना ते ग्रेटर दॅन आणि इक्वल टू दोन्ही काढून टाकायचं आणि त्याचं अपोजिट म्हणजे लेस दॅन घेणार, स्ट्रिक्टली लेस दॅन. त्यानंतर लेस दॅन ऑर इक्वल टू, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन. त्यानंतर स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन असेल तर लेस दॅन ऑर इक्वल टू, स्ट्रिक्टली लेस दॅन असेल तर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. त्यानंतर फक्त ग्रेटर दॅन असेल तर नॉट ग्रेटर दॅन, नॉट ट्रू असेल तर ट्रू, अँड असेल तर ऑर असेल तर अँड. त्यानंतर जे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर्स सांगितलेले होते पहा, तसंच दिलेल्या गिवन स्टेटमेंटमध्ये जर ऑल असेल तर सम असेल तर ऑल, टी असेल तर एफ असेल तर टी, एव्हरी असेल तर सम, फॉर ऑल असेल तर देर एक्झिस्ट असेल तर फॉर ऑल, अँड असेल तर ऑर. क्वांटिफायर्सची काही नावं आहेत पहा, ही झालेली आहेत, आपण पाहिलेले आहेत याआधी. याला म्हणतात फॉर ऑल, याला म्हणतात ॲटलिस्ट वन व्हॅल्यू, याला म्हणतात ऑल व्हॅल्यू, याला म्हणतात ॲटलिस्ट वन व्हॅल्यू. याच्यावरची काही एक्झाम्पल पाहणार आहोत पहा. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. गिवन स्टेटमेंट 3 + 3 स्ट्रिक्टली लेस दॅन 5 ऑर 5 + 5 = 9. दिलेलं एक्झाम्पल हे 2 or 3 मार्क्सला विचारलेलं असणार आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला आधी दिलेल्या स्टेटमेंटसाठी लेटर डिनोट करावे लागणार आहेत. लेट पी, स्टेटमेंट पी डिनोट्स 3 + 3 स्ट्रिक्टली लेस दॅन 5. क्यू डिनोट्स 5 + 5 = 9. गिवन स्टेटमेंट इज पी ऑर क्यू. या ठिकाणी दिलेलं आहे पहा ऑर, या ठिकाणी ऑरसाठीचं सिम्बॉल वापरलेलं आहे, पी ऑर क्यू. अँड इट्स निगेशन इज निगेशन ऑफ डिसजंक्शन. आठवा, निगेशन ऑफ पी ऑर क्यू इज इक्वल टू सेपरेट निगेशन. ह्या पी आणि क्यूचं सेपरेट निगेशन, ऑर असेल तर अँड. निगेशन ऑफ पी ऑर क्यू इज इक्वल टू निगेशन पी अँड निगेशन क्यू. Therefore, the negation of given statement is given statement negation of P काय येणार, या ठिकाणी दिलेलं आहे 3 + 3 स्ट्रिक्टली लेस दॅन 5. लेस दॅन, स्ट्रिक्टली लेस दॅन असेल तर त्याच्या निगेशनमध्ये येणार आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. मागच्या चार्टमध्ये झालेलं आहे पहा. 3 + 3 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5 म्हणजे या पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन आणि मध्ये ऑर आहे म्हणून लिहिणार आपण अँड. आधी त्याचं सिम्बॉलिक फॉर्म करणार, मग त्याच्यावरून त्याची जी काही ट्रिक आहे ती राईट डाऊन करून घेणार आणि मग त्याच्यावरून पुन्हा दिलेलं गिवन स्टेटमेंट कुठल्या फॉर्ममध्ये आहे त्याच फॉर्ममध्ये त्याचं ॲन्सर येणार. म्हणून 3 + 3 स्ट्रिक्टली लेस दॅन 5 आहे, ते येणार 3 + 3 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5 अँड 5 + 5 = 9 आहे, ते येणार त्याचं निगेशन म्हणजे नॉट इक्वल टू 9. नेक्स्ट एक्झाम्पल आहे पहा. द नंबर इज नायदर ऑड नॉर परफेक्ट स्क्वेअर. फर्स्ट स्टेटमेंट इज डिनोटेड बाय पी, सेकंड स्टेटमेंट इज डिनोटेड बाय क्यू. या ठिकाणी वापरलेली फ्रेज आहे नायदर नॉर.
तर गिवन स्टेटमेंट कॅन बी रिटर्न ॲज द नंबर इज नॉट ऑड अँड नॉट परफेक्ट स्क्वेअर. म्हणजे नायदर नॉर याच्यावरून तुम्ही कनेक्टिव्ह कोणतं वापरायचं आपल्या लक्षात येत नाही ना, म्हणून आपण सिम्प्लिफाय करणार हे स्टेटमेंट. हे स्टेटमेंट सिम्प्लिफाय केल्यानंतर असं येईल, द नंबर इज नॉट ऑड अँड नॉट. म्हणजे ऑर आहे म्हणून इथं ऑर नाही येणार, काय येणार, अँड येणार. नायदर ऑड नॉर परफेक्ट स्क्वेअर ना, म्हणजे नॉट ऑड अँड नॉट परफेक्ट स्क्वेअर. असे काही प्रकारचे फसवे एक्झाम्पल्स असतात पहा, जे नायदर नॉर असताना त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं कनेक्टिव्ह वापरलेलं आहे हे प्रॅक्टिसनी आपल्या लक्षात येणार आहे. आणि अशा प्रकारच्या भरपूर एक्झाम्पल्सचा प्रॅक्टिस जर तुम्ही केला तरच काय होईल, अशा प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व करता येणार आहेत. तर या ठिकाणी नायदर नॉर आहे, नायदर नॉर विच इज नथिंग बट नॉट ऑड अँड नॉट परफेक्ट स्क्वेअर या ठिकाणी लिहिलेलं आहे पहा. झालं, म्हणजे दिलेलं गिवन स्टेटमेंट काय झालं, निगेशन पी अँड निगेशन क्यू. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे त्याचं निगेशन. देअरफॉर इट्स निगेशन इज निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू विच इज इक्विव्हॅलंट टू सेपरेट निगेशन. कशाचं, ह्या ब्रॅकेटमध्ये असणाऱ्या हे जे काही कनेक्टिव्ह वापरलेलं आहे, कुणामध्ये दोन कनेक्टिव्ह वापरलेलं आहे, तर ह्या दोन स्टेटमेंटमध्ये त्या दोन स्टेटमेंटचं निगेशन. म्हणजे निगेशन ऑफ निगेशन पी अँड असेल तर ऑर निगेशन ऑफ निगेशन क्यू. म्हणजे या ठिकाणी येणार आहे पी ऑर क्यू. द गिवन स्टेटमेंटचं निगेशन येणार आहे, द निगेशन ऑफ ए गिवन स्टेटमेंट इज, या ठिकाणी पी स्टेटमेंट म्हणजे हे ॲन्सर आहे, हे जे काय आहे हे काय आहे, ॲन्सर आहे पी ऑर क्यू. तर पी स्टेटमेंट काय आहे, द नंबर इज ऑड. क्यू स्टेटमेंट काय आहे, द नंबर इज अ परफेक्ट स्क्वेअर. मग या ठिकाणी मध्ये काय आहे, ऑर आहे, लिहायचं द नंबर इज ऑड ऑर परफेक्ट स्क्वेअर. संपला विषय. द नंबर इज, त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे, द नंबर इज ॲन इव्हन नंबर इफ अँड ओनली इफ इट इज डिव्हिजिबल बाय 2. तर या ठिकाणी या एक्झाम्पलमध्ये इफ अँड ओनली इफ वापरलेला आहे पहा. इफ अँड ओनली इफ म्हणजेच कोणतं लॉजिकल कनेक्टिव्ह, तर डबल एरो. लेट डिनोट पी द नंबर इज एन इव्हन नंबर, क्यू द नंबर इज divisible by 2. Given statement is P double implies Q. Its negation is negation of P double implies Q. Negation of double implication काय आहे, first statement and negation of second or second statement and negation of first. The negation of a given statement is, या सिम्बॉलिक फॉर्मच्या निगेशनवरून आपण गिवन स्टेटमेंटच्या स्वरूपामध्ये काय करणार आहोत, त्याचा ॲन्सर लिहिणार आहोत. द निगेशन ऑफ ए गिवन स्टेटमेंट इज अ नंबर इज इव्हन बट, या ठिकाणी ऑरसाठी काय वापरलेलं आहे, बट नॉट डिव्हिजिबल बाय 2. नाही सॉरी, ह्या ठिकाणी जो हा अँड आहे, अँडसाठी आपण एट आणि बट वापरू शकतो. हे ऑर ॲज इट इज. तर पी अँड निगेशन क्यू म्हणजेच पी फर्स्ट स्टेटमेंट काय आहे, द नंबर इज ॲन इव्हन नंबर. अँडसाठी येणार बट, निगेशनसाठी येणार नॉट, क्यूसाठी येणार डिव्हिजिबल बाय 2, ऑरसाठी ऑरच, क्यूसाठी येणार अ नंबर डिव्हिजिबल बाय 2 आणि पुन्हा अँडसाठी येणार बट. मग इथेच का बट वापरलेला आहे, तर त्याचं मिनिंग जुळायला पाहिजेत ना. अ नंबर इज इव्हन बट नॉट डिव्हिजिबल बाय 2 ऑर, इथे जर अँड वापरलं तर ते बरोबर नाही वाटत. सो या ठिकाणी काय वापरलेलं आहे, बट. अँडसाठी बट, एट असे देखील वर्ड वापरतात, सांगितलेले आहे पहा नोटमध्ये मागे.
a number is even but not divisible by 2 or a number divisible by 2 but not even. आय होप हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या ठिकाणी निगेशन ऑफ कंजंक्शन आणि निगेशन ऑफ डिसजंक्शन याचा जो काय हा रूल आहे, याचा जो काय हा लॉ आहे, त्याला अजून एक नाव डिफाईन केलेलं आहे या ठिकाणी. ते म्हणजे डी मॉर्गन्स लॉ. तर निगेशन ऑफ कंजंक्शन काय? निगेशन ऑफ पी अँड क्यू, सेपरेट निगेशन अँड असेल तर ऑर. या ठिकाणी डी मॉर्गन्स फर्स्ट लॉ सेज दॅट negation of P and Q which is equivalent to negation of P or negation Q. जे जो negation of conjunctionचा रूल आहे which is nothing but De Morgan's first law, negation of disjunction which is nothing but De Morgan's second law, negation of P or Q which is equivalent to separate negation or असेल तर and. म्हणजे जर तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं असेल एक्झाममध्ये प्रूव्ह डी मॉर्गन्स फर्स्ट लॉ, त्यावेळेला तुम्हाला हे निगेशन ऑफ पी अँड क्यू विच इज इक्विवलंट टू निगेशन पी ऑर क्यू हे स्टेटमेंट लगेच डिफाईन करता आलं पाहिजे. आणि हे डिफाईन करून त्याचे आपण सेपरेट ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड आउट करून ट्रूथ टेबल म्हणजे या लेफ्ट हँड साईडचा याचा ट्रूथ टेबल, याचं ट्रूथ टेबल कॉलम्स तयार करून इक्विवलन्स दाखवण्यासाठी आपण काय करू शकतो, ह्या डी मॉर्गन्स लॉचा काय करू शकतो, उपयोग करू शकतो. ओके, थँक्यू. या ठिकाणी हा निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट हा महत्त्वाचा पार्ट संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण पाहणार आहोत कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ओके, थँक्यू.